ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहरामध्ये नगर परिषद प्रशासनाकडून बसवण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे सौर पथदिवे आणि हायमॅक्स, तसेच नगर परिषद कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सुरू असलेला अनागोंदी कारभार याबाबत सामाजिक कार्यकर्ते अरुण साळवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की नगर परिषद कार्यालयामधील मुख्य लिपिक विकास घटकांबळे हे नगर परिषदेमध्ये प्रतिनियुक्तीवरती आहेत आणि ते सकाळी कधीही ऑफिसवरती वेळेत कामावर येत नाही। त्यामुळे इतर आस्थापनेवरील कर्मचारी सुद्धा वेळेवरती उपस्थित राहत नाहीत। काही कर्मचारी चहाच्या नावाखाली बराच वेळ गायब असतात, त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावं लागतं। कार्यालयीन कामकाज वेळेचा बोर्ड दर्शनी भागामध्ये लावण्यात यावा। मुख्य लिपिक विकास घटकांबळे नागरिकांना विविध सेवेचा लाभ मिळण्यासाठी सैनिक कल्याण समिती योजनेची तिकीटं घेण्याची विविध आस्थापनेद्वारे सक्ती करतायत। शासनाचा असा कुठलाही शासन निर्णय नसताना ते अनाधिकारपणे मनमानी करतायत। मुख्य लिपिक विकास घटकांबळे यांना त्यांचे मूळ आस्थापनेवरती पाठवण्याकामी आपल्या स्तरावरून जिल्हाधिकारी यांना कळवण्यात यावं। तसेच महाराष्ट्र शासनानं कर वसुली प्रोत्साहन मिळवण्याच्या दृष्टीनं शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना अध्यादेशाद्वारे लागू केलेली आहे। त्या संदर्भामध्ये कार्यपद्धती आणि अटी शर्ती निश्चित करून नगर परिषदेस थकीत असलेल्या सर्व शास्तीच्या माफीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश 19 मे 2025 रोजी दिलेले आहेत। त्याप्रमाणे इतर जिल्ह्यामधील नगर परिषदांनी अंमलबजावणी तात्काळ केली आहे। राहुरी नगर परिषदेकडनं शास्ती माफीच्या अध्यादेशाची योग्य त्या मार्गानं तात्काळ अंमलबजावणी होऊन शहरामधील सर्वसामान्य जनतेला योजनेचा लाभ मिळवून द्यावा। त्याचबरोबर शहरामधील काही प्रभागामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन 2022 ते 23 या आर्थिक वर्षात 36 लाख रुपये रकमेचे 100 सौर दिवे आणि 10 हायमॅक्स दिवे बसवण्याचं काम नाशिक येथील परेश जगताप यांच्या SGA इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन या फर्मला दिलं होतं, परंतु मूळ ठेकेदारानं शहरामधील सब ठेकेदाराला ते काम देऊन अटी आणि शर्तीचा भंग केलाय। त्या स्थानिक ठेकेदारानं अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून शहरामधील 42 सौर पथदिवे आणि 6 हायमॅक्स दिवे आज रोजी पूर्णपणे बंद आहेत। उर्वरित 58 सौर दिवे आणि 4 हायमॅक्स केवळ 3 तास चालतात। संबंधित ठेकेदाराकडनं सर्व 100 सौर पथदिवे आणि 10 हायमॅक्स दिवे ठरवलेल्या अटी आणि शर्तीप्रमाणे बदलून चालू करून द्यावे, अन्यथा त्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकून त्याच्यावरती आर्थिक दंड ठोठावावा, असं निवेदनामध्ये म्हटलंय। निवेदनावरती अरुण साळवे, तसेच निलेश शिरसाट, दादू साळवे, अक्षय शिरसाट, दीपक साळवे आदींच्या सह्या आहेत। आज आपण राहुरी नगर परिषदेला शासनाच्या शास्ती माफी संदर्भात निवेदन दिलेलं आहे। कारण शासनाने जो शास्ती माफीचा निर्णय पूर्ण नगर परिषदेला बजावण्यास सांगितलेला आहे, त्यास आपली राहुरी नगर परिषद अपवाद आहे। कारण शासनाने JR मध्ये असं सांगितलेलं आहे की मूळ रक्कम जर भरली तर तिच्यावर जो शास्ती आहे 2% ती तात्काळ माफ होईल, असा शासनाने निर्णय दिलेला आहे। परंतु नगर परिषद ती काय राबवत नाही। तर नगर परिषदेने त्यानं राबवल्यामुळे शहरातल्या नागरिकांची अत्यंत कुचंबना होत आहे आणि नागरिक आपल्या या योजनेपासून वंचित होत आहे। तरी नगर परिषदेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा ती
दखल घेत नाही, त्या संदर्भात आज पुनश्च एकदा निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर दलित वस्तीमधून जे पथदिवे बसवलेले आहेत 100 नगर परिषदेने, ते केवळ ठेकेदाराला मलिदा खाण्यासाठी केलेले आहे का काय असा संशय येतोय. कारण 100 दिवे हे 36 लाख रुपयाचे बसवलेले दिवे आहेत, तर ते एका वर्षाच्या आत ते सगळे दिवे बंद पडलेले आहेत. केवळ 20 ते 22 दिवे फक्त 1 ते 2 तास चालतात आणि इथल्या स्थानिक ठेकेदार आणि नाशिकच्या निधी खाऊन टाकलेला आहे. अशा पद्धतीने दलित वस्तीच्या निधीचा दुरुपयोग आम्ही सहन करणार नाही. त्या संदर्भात आम्ही नगर परिषद तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत म्हणून निवेदन दिलेले आहे. त्याचबरोबर येथील घटकांबळे जे आहेत मुख्य लिपिक, हे आपल्या पदाचा गैरउपयोग करून लोकांना, जनतेला, कामासंदर्भात येणाऱ्या जनतेला विठीस धरतात आणि त्यांना ते आपले सैनिक कल्याण निधीचे पावती जी आहे ती लावायला लावतात. त्यांना 50-50, 60-60 रुपयाची पावती ते लोकांना लावायला लावतात आणि लोकांची आर्थिक लूट करून राहिलेली. हे केवळ यांच्या फायद्यासाठी, यांचं स्टेटस दाखवण्यासाठी हे करून राहिलेले आहे. हे प्रतिनियुक्तीवर आहेत येथे आणि इथे हे नागरिकांची अडवणूक करत आहेत आणि हे उशिरा येत असल्यामुळे इथं कुणीही कर्मचारी, ठराविक कर्मचारी सोडले तर कुणीही लवकर वेळेवर येत नाही आणि चहाच्या नावाखाली जे कर्मचारी इथून जातात ते 1-1 तासभर येत नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांची गैरसोय होती. लोक इथं विठीत उभे राहतात, इथं कवर पण लोकांचे कामं नडतात. लोक पैसे भरायला येतात तरी हे इथं उपलब्ध नसतात. लोकांना व्यवस्थित माहिती सांगितली जात नाही आणि याच्या उपर हे घटकांबळे नागरिकांची अत्यंत अडवणूक करतात, नागरिकांना नीट उत्तर देत नाहीत. अशा पद्धतीने या पालिकेचा इतका भयानक कारभार चालू आहे, यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही. आज अशी परिस्थिती, आंधळ दळीत कुत्रपीठ खातं. त्यामुळं यांना वचक बसण्यासाठी आज माननीय जे नवीन लोंढे साहेब शिवा आलेले आहेत, यांना आम्ही आज निवेदन दिले तिन्ही गोष्टीचं. तरी यात तात्काळ जर सुधारणा झाली नाही, याची चौकशी, दलित वस्तीच्या निधीची जर दुरुपयोग झाला याची चौकशी आणि घटकांबळेंना जी समज आणि ऑफिस वेळ यांनी जर दर्शनी भागात लावली नाही, त्याचबरोबर जो सौर ऊर्जेचा जो घोटाळा झालेला आहे त्याची जर यांनी दखल घेतलेली नाही, तर या संदर्भात पुढील आठवड्यामध्ये आम्ही भव्य दिव्य असा घंटानाद आंदोलनाचा कार्यक्रम जनतेच्या वतीने हाती घेणार आहोत आणि या गोष्टीत प्रशासन जबाबदार राहील, हेच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका.